म्हणजे या विधानसभेला विदर्भात सर्वात जास्त चर्चेत राहिलेला कोणता विधानसभा मतदारसंघ असेल तर तो म्हणजे बडनेरा। अमरावती जिल्ह्यातील या सर्वात हॉट मतदारसंघाच्या लढतीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं, कारण तिथं अमरावती लोकसभेला पराभूत झालेल्या नवनीत राणा यांचे पती रवी राणा हे अपक्ष म्हणून मैदानात उतरलेले होते। RYSP पक्षाचे उमेदवार रवी राणा हे सुरुवातीला भाजपकडून बडनेरा मतदारसंघात निवडणूक लढवतील अशी चर्चा होती, पण समीकरण जुळून आली नाहीत। त्यानंतर भाजपनं अपक्ष उभे राहणाऱ्या रवी राणांना ताकद पुरवण्याचं काम केलं आणि तिथं रवी राणा यांना अपक्ष उमेदवार प्रीती बंड व ठाकरेंचे उमेदवार सुनील खराटे यांच्यावर मात केली। मात्र मतदारसंघात रवी राणा यांच्याबद्दल अँटी इन्कम्बन्सीचं वातावरण असताना पण त्यांनी तिथं मोठ्या मताधिक्याने विजय कसा खेचून आणला त्याचा थोडक्यात आढावा घेऊयात। नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहितीये आपला विषयच भारी आहे। म्हणजे 3 वर्षांपूर्वी उद्धव ठाकरेंच्या मातोश्री बंगल्यासमोर हनुमान चालीसा पठण केल्यानंतर अमरावतीचे राणा दाम्पत्य महाराष्ट्रात खूप चर्चेत आले। त्यापैकी नवनीत राणा या अमरावती लोकसभेच्या खासदार होत्या, तर त्यांचे पती हे बडनेरा विधानसभेचे आमदार होते। त्या राणा कुटुंबाचा अमरावती जिल्ह्यात बोलबाला आहे, त्यांना मानणाऱ्या समर्थकांची संख्या सुद्धा जास्त आहे। अगदी कोणत्याही मोठ्या पक्षाची ताकद पाठी नसताना राणापती पत्नी यांनी राजकारणात मोठा जम बसवलाय। फक्त बडनेरा विधानसभेबद्दल बोलायचं झालं तर तिथं अपक्ष उमेदवारांचा दबदबा आहे। यंदाची निवडणूक पार पडण्यापूर्वी रवी राणा हे तिथून मागच्या 3 टर्म अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवून विजयी झाले होते। 2009, 2014, 2019 अशा 3 टर्म त्यांनी आपला दबदबा कायम राखला होता। गेल्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार रवी राणा यांचा मुकाबला शिवसेनेच्या प्रीती संजयराव बंड आणि VBAचे प्रमोद यशवंतराव इंगले यांच्याशी होता, परंतु मुख्य टक्कर रवी राणा आणि प्रीती बंड यांच्यातच झालेली दिसली। मागच्या वेळी शिवसेनेच्या प्रीती बंड यांना 74,919 मतं मिळाली, तर रवी राणांना 90,460 मतं मिळाली होती। रवी राणांनी प्रीती बंड यांना 15,000 मतांच्या मोठ्या फरकानं पराभूत केलं होतं आणि यंदा सुद्धा अपक्ष उभे राहिलेल्या रवी राणा यांनी त्यांचा गट राखलाय। बडनेरामध्ये महायुती पुरस्कृत अपक्ष उमेदवार रवी राणा विरुद्ध ठाकरेंच्या शिवसेनेचे सुनील खराटे विरुद्ध अपक्ष प्रीती बंड यांच्यात लढत झाली। रवी राणा यांनी तब्बल 1,27,800 मतं मिळवून चौथ्यांदा त्यांचा विजय साजरा केला, तर त्यांना तगडी फाईट देणाऱ्या प्रीती बंड यांना 60,826 मतं मिळाली। रवी राणा यांचा जवळपास 66,974 मतांनी विजय झाला। हा मोठा विजय मानला जातोय। आता हे कशामुळे झालं तर यंदा महायुतीतील भाजप, शिवसेना, शिंदे गट आणि अजितदादा गट या तिन्ही पक्षातले नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी बडनेरामध्ये रवी राणा यांच्या पाठी अंतर्गत ताकद उभी केली। त्याचा फायदा रवी राणा यांना झाला। प्लस बडनेरा विधानसभा क्षेत्राच्या जातीय समीकरणांचा फॅक्टरही तिथं महत्वाचा ठरल्याचं सांगितलं जातं। तिथं सुमारे 26% दलित मतदार आहेत। आदिवासी मतदारांची संख्या सुमारे 6% इतकी आहे। मुस्लिम मतदार सुमारे 15% आहेत। शहरी आणि ग्रामीण मतदारांमध्ये सुमारे 77% ग्रामीण मतदार आहेत, तर उर्वरित शहरी मतदार आहेत। यावेळी भाजपनं जे मायक्रो लेव्हलचं प्लॅनिंग केलं त्यानुसार सर्वच जाती धर्माच्या स्तरातून रवी राणांना पाठिंबा मिळाल्याचं पाहण्यात आलं। तसंच बडनेरा आणि संपूर्ण विदर्भात यंदाच्या विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजना, हिंदुत्व, मराठा आरक्षण, अदानींवरून आरोप प्रत्यारोप, विकासाचे मुद्दे, कापूस सोयाबीनच्या रेटचा आणि संविधानाचा मुद्दा गाजला। लोकसभेला मतदारांनी नवनीत राणांना मतदान दिलं नाही, त्या उलट महाविकास आघाडीच्या उमेदवाराला संधी दिली। पण विधानसभेला मात्र रवी राणा यांनी महायुतीच्या सरकारच्या योजना आणि सातत्यानं आपण कसे भाजप किंवा महायुती सरकारच्या जवळ आहोत हे परसेप्शन मतदारांपर्यंत पोहोचवलं। त्यामुळे लाडक्या बहिणींनी त्यांच्या पदरात भरघोस मतदान टाकलं। बडनेरा मतदारसंघात 57.57% इतकं मतदान झालं। त्यात महिलांचा सहभाग लक्षणीय राहिला आणि नवनीत राणा यांनी महिलांची मोर्चेबंदी करण्यात मोठी जिगीर केली असं स्थानिक राजकीय जाणकार सांगतात। तसंच आरक्षणाच्या प्रश्नाबद्दल मौन बाळगणं असो किंवा हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून ओढावून घेतलेली नाराजी, यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांबद्दल मतदारसंघात जे वातावरण निर्माण झालं त्याला अधिकची हवा देऊन त्या मतदारांना आपल्याकडे खेचण्यास राणा यांना यश आल्याचं सांगितलं जातं। तसंच नवनीत राणा यांनी त्यांच्या खासदारकीच्या काळात केलेल्या विकास कामांचा आणि त्यातून निर्माण झालेल्या जनसंपर्काचाही त्यांचे पती रवी राणा यांना मोठा फायदा झाला। आता अपक्ष असून सुद्धा चौथ्यांदा विजय मिळवणाऱ्या रवी राणांच्या विजयामागचं गणित अधिक खोलवर समजावून घेताना आपल्याला मतदारसंघात त्यांच्याबद्दल रुजलेल्या गोष्टी समजावून घ्याव्या लागतील असं राजकीय जाणकार म्हणाले। त्यांनी पहिली निवडणूक लढवली तेव्हा ते 24-25 वर्षांचे होते।
बडनेरा विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या प्रत्येक घरात भेट देणारा एकमेव उमेदवार अशी ओळख रवी राणा यांनी निर्माण केली होती. बडनेरा विधानसभा मतदारसंघात राणा यांनी मोठ्या प्रमाणात निधी आणलेला आहे असा सूर बडनेराच्या लोकांचा दिसला. पहिल्यांदा आमदार झाल्यानंतर रवी राणा यांनी सलग 5 वर्ष मतदारसंघात खळबळ उडवून दिलेली होती. मतदारसंघात प्रत्येक दिवाळीला आमदार रवी राणा यांनी प्रत्येकाच्या घरी किराणा सामान पोहोचवण्याचा अभिनव उपक्रम राबवला. त्यांनी विदर्भ दहीहंडी नावानं राजापेठ चौकात भव्य दहीहंडी स्पर्धा सुरू केली. दरवर्षी प्रसिद्ध चित्रपट कलाकार या दहीहंडीला उपस्थित असतात. विशेष म्हणजे अमरावती शहरातील सायन्स कोर मैदानावर झालेल्या सामूहिक विवाह सोहळ्यात त्यांनी नवनीत राणा यांच्याशी विवाह केला. बडनेरा विधानसभा मतदारसंघात सर्वच जाती धर्माच्या लोकांशी रवी राणांची जवळीक आहे. 45 ते 50 हजारांपर्यंत दलित मतदार बडनेरा मतदारसंघात असून यापैकी अनेक मतदार हे रवी राणांशी आतापर्यंत तरी चांगले जुळलेले दिसून येत आहेत. विशेष म्हणजे त्यांचा आक्रमक स्वभाव, तरुणीला तर त्यांची शांत राहून निर्णय घेण्याची वृत्ती ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना आवडत असल्याचं दिसून आलं. आणि ही गोष्ट रवी राणा यांच्यासाठी सर्वात मोठा प्लस पॉइंट ठरली असं बोललं जात आहे. दरम्यान यामुळं रवी राणा यांनी पुन्हा एकदा बडनेरा विधानसभेवर अपक्ष उभं राहून सुद्धा विजयी झेंडा फडकवला असं बोललं जात आहे. पण तुम्हाला नेमकं काय वाटतं? बडनेरामध्ये रवी राणा यांच्या विजयासाठी नेमकं कोणते मुद्दे कारणीभूत ठरले? तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष भारी या YouTube चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.